अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील अनेक भागात मोठी हानी झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांसोबतच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा बसला आहे. पुराच्या पाण्यात मत्स्य तलाव वाहून गेल्याने मत्स्यबीज आणि मासे मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि मच्छीमारांच्या बोटी आणि जाळ्या यांचेही सुद्धा नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून तातडीची मदत मिळणे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य सरकारने नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना मदत जाहीर केली आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री अतिवृष्टीने बाधित झालेल्या भागाची पाहणी करून नुकसानाची अचूक नोंदणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मदतीची प्रक्रिया जलद करण्यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्य व्यावसायिकांनाही शासनाची मदत मिळणे महत्त्वाचे आहे. या भूमिकेमुळे बाधित मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मदत पॅकेजमध्ये मत्स्यबीज शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदतीचा समावेश आहे. ज्या मत्स्य व्यावसायिकांचे मत्स्यबीज पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत, त्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मत्स्यबीज शेतीतील निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल आणि त्याचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात भरून काढता येईल. मत्स्यबीज शेतीच्या मदतीसोबतच इतर नुकसानासाठीही देखील मदतीचे निकष ठरवण्यात आले आहेत. दुरुस्ती आवश्यक असलेल्या बोटींसाठी 6,000 रुपये, तर पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी 15,000 रुपये देण्यात येणार असून खराब झालेल्या जाळ्याच्या दुरुस्तीसाठी 3,000 रुपये आणि पूर्णपणे नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी 4,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या निकषानुसार दिली जाणार आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना तातडीचा आधार मिळेल यात शंका नाही, पण ही मदत त्यांच्या भविष्यातील पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची ठरेल. शासनाने जाहीर केलेली मदत मत्स्य व्यावसायिकांना पूर्णपणे उभे करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देईल. शासनाने जाहीर केलेली मदत मत्स्य व्यावसायिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देईल. यामुळे केवळ त्यांचे वैयक्तिक नुकसान भरून निघणार नाही, तर या संकटातून सावरल्यानंतर मत्स्य व्यवसाय क्षेत्र पुन्हा वेगाने प्रगती करू शकेल. प्रशासनाने ही मदत लवकरात लवकर करावी आणि पारदर्शक पद्धतीने गरजूंपर्यंत पोहोचवणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.